नाही, आता पारवीच्या बाबतीमध्ये डिझास्टर मॅनेजमेंटच्या माध्यमातून, कारण उद्या पाण्याचा फुगवटा वाढला गावात धोका होऊ शकतो, म्हणून माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी मी आता सूचना केल्या. त्यांनी आणि मुख्य अभियंत्यांनी बसून मला वाटतं मेकॅनिकल विभागाची मदत घेऊन सगळं पाणी काढावं आणि ते कायमस्वरूपी उपाययोजना काय करता येतील, म्हणजे पुण्यात काही प्रयत्न झालेत त्यांचा काही माहिती घेऊन त्याबद्दल कारवाई करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. नाही, म्हणून मी त्यांना आता सुचवलं, कुंभमेळ्यामध्ये फक्त रस्ते करा घाटबांध नाही काम नाही ना, येणाऱ्या लोकांना शेवटी पाणी लागणार आहे. याच्यातूनच तुम्हाला जर ह्या सगळ्या सिस्टीममध्ये इम्प्रूव्हमेंट करता आली 1000-2000 कोटी रुपये घेऊन, तर तो प्रयत्न करा सूचना दिल्या त्याच्यानं. त्यामुळं कारण पाणी इतक्या प्रमाणात लागणार आहे, पण ह्या सिस्टीममध्ये गळती 60%, 50%, जीर्ण झालेले कालवे, नदी प्रवाहातून पाणी कुठं जात आहे, कशा पद्धतीने वापर होतो आहे, महापालिकेमध्ये सुद्धा बेसुमार पाण्याचा नाश होतो आहे, कुठं नियंत्रण नाही महापालिकेचं पाणी वापरावर. हे सगळं आपल्याला जर इम्प्रूव्ह करत असेल, मीटरही 100% आलं पाहिजे, रिसायकलिंग वॉटर झालं पाहिजे, त्याला निधी लागणार आहे, मग महापालिका निधी कुठं आणणार. मग ह्या कुंभातून जर मेळ्याच्या निधीतून याचा सगळ्या प्रकल्प अंतर्भाव केला तर का वेगाने होईल. त्या पाठीमागची भूमिका ती आहे. आम्ही तयार केला आता जिल्हा गव्हर्नमेंटला. झाली ना आता बैठक झाली. आता पाणी आरक्षणच केलं आपण ना. असे त्या पालकमंत्री नसताना जलसंपदा खात्यामंत्री अध्यक्षाखाली बैठक होती, झाली असती. ते आज पूर्ण नियोजन झालेलं आहे. तर पालकमंत्र्यांची जी उपस्थित झाल्यानंतर मग पालकमंत्री घेतात. आज ते नसल्यामुळे जलसंपदा मंत्र्याकडे ते अधिकार आहेत आणि जिथे एकापेक्षा जास्त जिल्ह्यामध्ये पाणी वाटप करावं लागतं तिथं मग जलसंपदा मंत्र्याला निर्णय करावा लागतो. आणखीन एक मुद्दा आज मीटिंगमध्ये मांडला आपण, कालवे खराब झालेले आहेत, गळती झालेली, धरणं सुद्धा काही खराब आहे. फक्त नाशिक परिस्थितीने महाराष्ट्रात कोकणामध्ये मध्यंतरी काही धरणं केली होती. एक व्यापक काम करण्याची गरज आहे या सगळ्या गोष्टीवर त्याचं वाटतं. म्हणून आम्ही त्या नियामक मंडळामध्ये तो विचार करतो आहे की यासाठी ज्या त्या प्रत्येक धरणाच्या झालेल्या एकूण बांधकामात कालावधी किती जुनं झालेलं आहे, त्यातून पाण्याची सध्याची मिळणारी सिंचन बिगर सिंचन किती टक्के, त्याची प्रोडक्टिव्हिटीची म्हणजे प्रत्यक्ष त्याची उपलब्धता काय आहे, आणि ती जर उदाहरणार्थ 80% व्हायला पाहिजे होती, 90% जायला पाहिजे होती उपलब्धता शेती किंवा बिगर सिंचनाकरता, आणि ती आम्हाला फक्त 40% मिळते आज. असे काही क्लासिफिकेशन करता येईल का आपल्याला, तो विचार मी करतो, पण मी अजून अभ्यास करतो त्याचा. आता इतक्या घाईगतीने काही, पण हे जनरल ऑब्झर्वेशन मी सांगतो माझ्या अनुभवाचा. प्रत्यक्ष ज्यावेळी खात्यांच्या अधिकाऱ्यांची चर्चा होईल त्यावेळी आणखी मग त्याची माहिती मिळेल. थँक्यू.